वाशिम मधून जाणाऱ्या नांदेड अकोला महामार्गाचं सध्या काम सुरू आहे। या महामार्गावर कंत्राटदाराकडून अतिशय बोगस काम करण्यात येते। या संदर्भात माजी उपसभापती गजानन गोटे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली असून चौकशीची मागणी केली आहे। वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या अकोला नांदेड राष्ट्रीय महामार्गावरती या ठिकाणी जर पाहिलं तर काम नव्यानं रोडचं काम सुरू आहे। मात्र कुठेतरी या रोडवर पाणी मुरते का असं देखील या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला जात आहे। या ठिकाणी स्क्रॅपिंग न करता या डांबरीकरणावर सिमेंटचा रोड जो तो तयार करण्यात येतोय। कुठेतरी कंत्राटदार निकृष्ट आणि बोगस दर्जाचं काम करण्यात या ठिकाणी चित्र पाहायला मिळत आहे। याच रोड संदर्भात जे पंचायत समितीचे माजी उपसभापती आहेत त्यांनी सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे। आपल्यासोबत ते सुद्धा या ठिकाणी बोलण्यासाठी आहेत। काय सांगाल? दिनांक 28/7/2025 रोजी मी माननीय जिल्हाधिकारी वाशिम यांना NH61 अकोला नांदेड या हायवे बद्दल कंप्लेंट दिलेली आहे की बाबा इथं काँक्रीट रस्ता चालू आहे, पण हा काँक्रीट रस्ता बगर स्क्रॅपिंग न करता काँक्रीट रस्ता चालू आहे। त्यामुळे भविष्यात या रस्त्याचा वरच्या वर थर निघून जाऊ शकतो। तसेच माननीय नितीन गडकरी साहेब यांनी 4 पदरीचं आश्वासन दिलं होतं, पण हा 2च पदरी रस्ता चालू आहे। यामध्ये जरा मला तफावत वाटत आहे बाबा 2-4चं आश्वासन दिलं आणि 2 पदरी रस्ता कसा काय चालू आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी वाशिम मधून जाणाऱ्या रस्त्याचं चौपदरी रस्ता होणार असल्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र कुठेतरी वाशिमकरांची दिशाभूल झाली का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गोपाल व्यास, लोकशाही मराठी, वाशिम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।